लाखो वारकरी, हजारो दिंड्या आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण भक्तीचा हा महासागर दिवसेंदिवस वाढतोय. आपल्या या भक्ती सागरासाठी विठू माऊलीच्या मनी ब्रह्मांडा एवढी जागा असली तरी पंढरपूरची जागा मात्र अपुरी पडते. म्हणूनच या पंढरीचा विकास ही गरज आहे, जबाबदारी आहे आणि विठ्ठलाची सेवा आहे. हेच ओळखून मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी पंढरपूरच्या कायापालटाचा संकल्प केला होता. आणि आता महायुती सरकारने पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल 4150 कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार केलाय. चंद्रभागा घाटांचं सुशोभीकरण, गर्दीमुक्त आणि सुलभ दर्शन व्यवस्था, नवीन रस्ते आणि पूल, प्रशस्त वाहनतळ, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि व्यापारी संकुलांची उभारणी, म्हणजेच पंढरीचा विकास आता जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने. कारण पंढरपूर हे फक्त शहर नाही, ते लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे. इथे येणारा प्रत्येक वारकरी विठू माऊलीच्या दर्शनासोबतच एक सुंदर, स्वच्छ आणि सुविधांनी समृद्ध पंढरी मनात साठवून परत जावा, हा शिंदे साहेबांचा संकल्प आहे. आणि हा संकल्प कोणावरही अन्याय न करता अवघ्या 2.5 वर्षात पूर्ण होणार, हा शिवसेना महायुतीचा शब्द आहे.